नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धुळे लोकसभेसाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली असून बऱ्याच जणांचे अर्ज बाद झाले आहेत। डॉक्टर सुभाष भामरे, डॉक्टर शोभा बच्छाव तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आनंदसिंग ठोके यांचा अर्ज वैध ठरला आहे। प्रस्थापित बलाढ्य उमेदवारांसोबत सामान्य कुटुंबातील उमेदवारही धुळे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत। यातील अपक्ष उमेदवार आनंदसिंग ठोकेंना त्यांच्या निवडणुकीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी मतदारच मदत करीत आहेत। एका सामान्य कुटुंबातील शेतकरी आनंदसिंग पांडुरंग ठोके हे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून शिवराणा प्रतिष्ठानसारख्या सर्वधर्मीय सर्वजातीय लोकांना एकत्र आणण्याचे काम करणाऱ्या संघटनेचे ते संस्थापकही आहेत। सिव्हिल इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झालेले ठोके हे राजपूत समाजाचे आहेत। या समाजाचे धुळे लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार असून त्यांचा या एकगठ्ठा मतदानाचा फायदा आनंदसिंग ठोके यांना नक्कीच होईल। याशिवाय इतर समाजानेही त्यांना जाहीर पाठिंबा दिल्यामुळे जवळजवळ त्यांचा विजय निश्चितच आहे असे त्यांचे समर्थक म्हणाले। धुळे लोकसभेतील भाजपचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यावर पक्षांतर्गत विरोध होता। मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी आहे। तसेच भाजपच्या धोरणामुळे शेतकरी वर्गही मोठ्या प्रमाणात नाराज असल्यामुळे भाजपला यावेळी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल असे त्यांचे कार्यकर्ते म्हणाले। याशिवाय डॉक्टर शोभा बच्छाव यांनाही पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागले होते। त्यामुळे या सर्व गोष्टींचा सरासर विचार केला तर आनंदसिंग ठोकेंना या गोष्टीचा फायदाच होईल असे त्यांच्या समर्थकांचे मत आहे। एका शेतकरी कुटुंबातील उमेदवार असल्यामुळे ज्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष दिले जात नसल्याबद्दल तक्रारी आहेत तिथे ते आशेचा किरण ठरत आहेत। त्यांच्या उमेदवारीने पर्यायी राजकारणाच्या दिशेने एक सकारात्मक बदल घडवून आणला आहे। उमेदवारीबद्दल ठोके यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले की आजपर्यंत कुठल्याही सरकारने शेतकऱ्यांसाठी कुठलीही ठोस पावले उचलली नाहीत। शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला नाही। त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस देशोधडीला लागत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी कोणी मुली देत नाही। परिणामी त्यांचे वय वाढत जाऊन लग्नही रखडले जाते। माझी उमेदवारी ही प्रत्येक शेतकऱ्याची उमेदवारी आहे। मी निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम शेतकऱ्यांसाठीच लोकसभेत आवाज उठवणार आहे। आजपर्यंत ज्या गोष्टीकरिता शेतकरी लढत आहे तो आवाज मी लोकसभेत पोहोचविणार आहे। हे विश्वाची माझे घर असे माझ्या आयुष्याचे ध्येय असून मी समाजासाठीच जगणार आहे। मला माझ्या स्वार्थासाठी तसेच परिवारातील कुणासाठी काहीही करायचे नसून शेतकरी, कष्टकरी, महिला, कामगार तसेच बेरोजगारांच्या प्रश्नासाठी मी संसदेत आवाज उठवण्यासाठी उमेदवारी करत आहे। नमस्कार, मी लोकसभा मतदारसंघ करणी सेना आणि धडक असेल, सैनिक सेना असेल या इतर सगळ्यांच्या पाठिंबा अपक्ष उमेदवारी या ठिकाणी अर्ज भरला होता आणि काल अर्ज वैध झाला। आणि मग आज माझे जे सगळे समर्थक आहेत जे या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतात त्या सगळ्यांना मी आज बोलवलं आणि आपण काय केलं पाहिजे, कारण जर ही सगळी मंडळी असली तरच आपण पुढचं इलेक्शन लढू शकतो, अन्यथा आपण इलेक्शन लढू शकणार नाही ही मला खात्री होती। आणि म्हणून आज या सगळ्यांना मी या ठिकाणी घरी बोलवल्यानंतर मला खूप अभिमान वाटला की आज माझ्याकडे पैसा नसेल, माझ्याकडे लढण्याची ताकद नसेल, परंतु आज जमा झालेल्या प्रत्येक व्यक्तीने मला साम दाम दंडभेद आर्थिक, शारीरिक, मानसिक सगळ्या ताकद देण्याची या ठिकाणी तयारी दर्शवली। या ठिकाणी प्रत्येक त्यांनी आर्थिक सहयोग प्रयत्न केला, मला आर्थिक मदत केली जाईल हे सांगितलं। प्रत्येक गावामध्ये ते स्वतः प्रचार करणार आहेत, प्रत्येक मतदाराला भेटणार आहेत आणि हे बघून 100% मला आज माझ्या विजयाची खात्री या ठिकाणी निर्माण झाली। मग या ठिकाणी ही माझी जी निवडणूक मी लढवीत आहे, ही निवडणूक लढवण्याचा खरा एकमेव उद्देश की शेतकऱ्यांचा स्वाभिमान तेवढ ठेवला पाहिजे। कारण आज आमच्या शेतकऱ्यांचा स्वाभिमान फक्त सांगायला लोकांपर्यंत आहे, परंतु त्याची इज्जत त्याला कोणी मानत नाही। शेतकऱ्यांना सगळेजण कार्य करत असतात आणि म्हणून या ठिकाणी मी नव्हे या सगळ्या शेतकऱ्यांनी
शेतमजुरांनी ठरवलंय की यावेळेस 100% शेतकरी पुत्रालाच आपण या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। आणि मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माझ्या शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या शेतकऱ्यांना काय हवंय हे दाखवण्यासाठी मी 100% संसदेत आवाज उठवेल। आता मागे 10 वर्षापर्यंत बीजेपीचे या ठिकाणी खासदार होते। मी आतापर्यंत मागे सांगितलं तुमच्या माध्यमातून की आतापर्यंतचे जे इलेक्शन, जसं देश स्वातंत्र्य झाला त्या दिवसापासून फक्त आणि फक्त रस्ते, पाणी आणि धुळे लोकसभा मतदारसंघातला सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तो म्हणजे मनमाड इंदोर रेल्वे। या एकाच इंदोर मनमाड रेल्वेच्या प्रश्नावर अनेक इलेक्शन लढली गेली। 5 वर्षापर्यंत त्या प्रश्नाकडे कोणी बघत नाही आणि जर इलेक्शन आले की मग तेव्हा यांना सगळ्यांना वाटतं की आपण मनमाड इंदोर रेल्वे केली पाहिजे। मग या प्रश्नावर भांडण्यापेक्षा मी सांगत नाही की यांनी जे केलं ते मी करणार नाही, मी रस्ते देईल, मी पाणी देईल, मी मनमाड रेल्वे करून देईल, हे मी अजिबात सांगणार नाही। परंतु या ठिकाणी मी 100% सांगेल की माझ्या शेतकऱ्यांची जी पिळवणूक केली जाते, माझ्या शेतकऱ्यांच्या मालावर जी निर्यातबंदी केली जाते, ज्याच्यासाठी आजपर्यंत बाबांनी कधीही संसदेत आवाज उठवला नाही, शेतकरी म्हणून कधी प्रश्न उपस्थित केला नाही आणि जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याला मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही। आणि म्हणून माझी खरी लढाई फक्त शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी। माझा आवाज धुळे लोकसभा निवडणुकीमध्ये आनंदजी ठोके साहेबांनी उमेदवारी केलेली आहे। त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की या 10 वर्षामध्ये सुभाष बाबांसारखा निष्क्रिय खासदार मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही। आज या बागलाण पट्टा असेल, मालेगाव पट्टा असेल आणि ग्रामीण भाग असेल, या भागांमध्ये पाण्याची प्रचंड टंचाई भासत असून आज नागरिकांना प्यायला पाणी नाही आणि जनावरांना सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही। म्हणजे आज या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी हे विकत घ्यावं लागतं। म्हणजे एकीकडे मोलमजुरी करायची, 200-300 रुपये रोजाने काम करायचं आणि 400 रुपये पाणी, 500 रुपयाचं पाणी विकत कसं घ्यायचं, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। मग सुभाष बाबांनी या 10 वर्षात नेमकं केलं तरी काय, हा मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे। यांच्या ज्या काही घोषणा आणि यांचा जो विकास आहे हा डिजिटल आहे, आपण मान्य करतो, पण डिजिटल कसं माहिती आहे का, बॅनरवर असा विकास झालाय, अशी रस्ते, अशा कंपन्या, एवढं पाणी, म्हणजे ते त्या बॅनरकडे पाहून लोक खुश होऊन जातात की काय बाबांनी विकास केला। परंतु खरी जर परिस्थिती पाहिली, आजही या मालेगावसाठी पाणीचा जो प्रश्न आहे फार जटिल झालेला आहे। सुभाष बाबांनी या 10 वर्षात नेमकं केलं का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। शेतकऱ्यांसाठी या माणसाचा साधा एक शब्द निघू शकत नाही आणि यांना शेतकऱ्यांकडे मतदान मागण्याचा अधिकार तरी आहे का? मग एवढी वाईट अवस्था असताना सुभाष बाबांना आपण मत का द्यायचं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि शोभाताई बच्चाव जरी असतील तर यांना का मत द्यायचं, त्यांचा या मतदारसंघाशी कुठलाही संबंध नाही। या मतदारसंघासाठी त्यांनी 1% सुद्धा काम केलेलं नाही। म्हणजे तुम्ही पक्षवाल्यांनी फक्त जातीपातीच्या नावावर मतं मागायची आणि कुठलाही म्हणजे एखादा उमेदवार असेल उचलून इथं आमच्यावर लादून द्यायचा, आम्ही हे सहन करणार नाही। आपला जो इकडच्या भागातला जो व्यक्ती आहे, आपल्या ओळखीचा आहे, जो आपला फोन उचलेल, जो आपल्याला सहकार्य करेल, त्याच माणसाला आपण मतं दिलं पाहिजे। आणि कोणीही संभ्रमात राहू नये। करणी सेनेचं या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 2.5 लाख मतं आहेत। जर 2.5 लाख मतांमध्ये समजा 2 लाख मतं जरी यांनी दिले तरी इतर लोक आणि शेतकऱ्यांचे मतं धरून जवळजवळ आपला विजय सुद्धा निश्चित होऊ शकतो। त्याचं कारण असं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये सगळेजण म्हणतात की असं एकदम नाराजगीचं वातावरण, तिचं उत्साह असा कोणामध्ये राहिला नाही। कारण लोकांना सुभाष बाबा तर नकोच आहेत आणि त्याच्यात शोभाताई बच्चावांचं तर कुठं काही दिसत नाही। आम्ही धुळे लोकसभा मतदारसंघाचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आनंदसिंग ठोके यांच्या अर्ज भरण्यासाठी जेवढी गर्दी होती तेवढीच गर्दी शोभाताई बच्चावांच्या अर्ज दाखल करण्यासाठी, म्हणजे एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा 1500 लोक जमा करता येऊ शकत नाही, ही नामुष्की का आलेली आहे। मग एक सर्वसामान्य माणसाच्या उमेदवारीला एवढी गर्दी होऊ शकते, यांच्या उमेदवारीला एवढी गर्दी का होऊ शकत नाही की लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण आहे। बीजेपीवर तर लोक म्हणतात की आम्हाला गावागावात त्यांना घुसू देत नाही, पण आम्हाला काँग्रेसही नको। कारण काँग्रेसचं म्हणणं आहे, काँग्रेसचा डोळा फक्त मुस्लिम समाजावर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं फक्त कशावर आहे, त्यांची मदार फक्त मोदीवर। मग आमची एकच मदार, आम्हाला जात पात न पाहता आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी, भूमिपुत्रांसाठी, बेरोजगारांसाठी, कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही उभे आहोत आणि आमच्या माणसाला निवडून द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। त्यानंतर
बागलाण तालुका असेल, सटाणाचे काही पदाधिकारी आले आहेत, काही मालेगावचे पदाधिकारी आले, त्यांनी सुद्धा या उमेदवाराला आर्थिक मदत दिलेली आहे. मग या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताईला सुद्धा कोणी 1 रुपये मदत दिलेली नाही आणि सुभाष भामरेंना सुद्धा 1 रुपये मदत दिलेली नाही. मग याच्यावर ठरवून घ्यायची की या मतदारसंघात खरा उमेदवार कोण आहे, खरा उमेदवार कोणाला हवा आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे की जास्तीत जास्त मतांनी बापू यांना निवडून द्यावं आणि असा चेहरा पुन्हा भेटणार नाही, या भागाला पुन्हा नेतृत्व भेटणार नाही जर तुम्ही यांना जर कधी मदत केली नाही. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. यावेळी उपस्थित समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंदसिंग ठोके यांच्या उमेदवारीसाठी जाहीर पाठिंबा दिला. याशिवाय प्रत्येक समर्थकांनी निवडणूक खर्चासाठी आपापल्या परीने मदतही जाहीर करून टाकली. यावेळी शेखर पगार, कमलेश पगार, प्रवीणसिंग ठोके, नंदराज सूर्यवंशी, कल्पेश शेवाळे, निखिल पगार, जगदीश निकम, पोपट नाना पवार, सरपंच बाळासाहेब मोरे, महेंद्रसिंग ठोके, गोटू नाना पाटील, गोरख खैरनार, दत्तू नाना खैरनार, किशोर गांगुर्डे, छोटू जगताप, कल्याणसिंग वाघ, युवराज निखुंब, दीपक ठोके, चैतन्य ठोके, सुभाष पगार, अशोक पगार, भागवत ठोके, कुंभा मोरे, दिनेश मोरे, क्रांतिसिंग पवार, तात्यासाहेब ठोके, आबा पवार, संग्रामसिंग पवार, समीर महाले, दादा मांडवडे, शिवाजी ठोके, शांताराम आहिरे, विजुताता ठोके, सोपान ठोके आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शुभचिंतक व आगार व चिंचावडे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.